आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. नंदुरबार शहरात मोठी राजकीय आणि प्रशासकीय खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय निधी वळवण्यासाठी बनावट लेटरहेड तयार करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रेस नोटनुसार तत्कालीन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मंजूर करून दिलेल्या विविध विकास कामांच्या निधीमध्ये फेरफार झाल्याचा आरोप आहे. सुमारे 9 कोटी रुपयांचा निधी इतर कामांकडे वळविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बनावट लेटरहेड तयार करून त्यावर बनावट स्वाक्षरी करून मंत्रालयात सादर केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात माजी आमदार शिरीष चौधरी, गौरव चौधरी, नयन चौधरी आणि अकाउंटंट किशोर पाटील यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील करत आहेत. सध्या आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आरोपांमुळे विकास कामांच्या निधीच्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी नरेश चौधरी आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, नंदुरबार. नंदुरबार शहरातील माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे आदिवासी विकास मंत्री असताना 2022-2024 मध्ये नंदुरबार शहरात विविध सामाजिक उपक्रमांसाठी त्यांनी शासन निर्णयाद्वारे निधी मंजूर करून घेतलेला होता. मध्यंतरीच्या काळात माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आजारी असताना त्याच्यात त्या निर्णयामध्ये बदल करण्यातून शुद्धीपत्र काढण्यात आलेले होते आणि सदरचा निधी हा वेगळ्याच कामांसाठी वर्ग करण्यात आलेला होता. याबाबत चौकशी दरम्यान असं कळलं की माजी आमदार शिरीष कुमार चौधरी व त्यांचे सहकारी नयन चौधरी, गौरव चौधरी व त्यांचा अकाउंटंट आणि PA म्हणून पण काम करणारा किशोर पाटील यांनी माननीय विजयकुमार गावित साहेबांचे बनावट लेटरहेड तयार करून त्याच्यावर डुप्लिकेट सही करून मंत्रालयात सादर केले आणि सदरचा निधी हा जो मूळ शासन निर्णयातला निधी जो होता तो वेगळ्याच कामांसाठी वर्ग करण्यात आलेला होता. त्याच्यात प्रामुख्याने आपण जर बघितलं की त्याच्यात 9 कोटींचा निधी हा वर्ग करण्यात आलेला होता. 9 कोटींपैकी 2 कोटी हे शिरीष चौधरी यांचे वडील श्री हिरालाल चौधरी त्यांच्या सभागृह समाज मंडपासाठी सुद्धा वर्ग करण्यात आलेला होता. अशा प्रकारे माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांचे बनावट लेटरहेड वापरून त्यांची बनावट सही करून महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करून शासन निर्णयात चेंज करण्यात आलेला होता.